नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या निर्णायक भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अधिराज आणि पाहुणी लग्नासाठी तयार राहिलेले असतात. त्याच वेळेला गुरुजी म्हणतात की अरे अंतरपाठ धरण्यासाठी कोणीतरी या रे. त्याच वेळेला तिथून संत्या येतो आणि आता तिथे अधिराज उभा राहिलेला असतो. त्याच वेळेला तो समोर बघतो तेव्हा त्याला नित्या दिसते. आता नित्या त्याच्याकडे लढीवाळपणे हसतच बघत असते आणि त्याला खुणावूनच काय झालं असं विचारत असते. त्याच वेळेला आता नित्या त्याच्याकडे हसत बघत असताना अधिराजला सुखद धक्का बसतो. अधिराज विचार करायला लागतो की हे नेमकं काय आहे. गुरुजी अंतरपाठ धरत असतात आणि गुरुजी पटकनमध्ये कोणाला तरी ओरडतात. म्हणून आता अधिराजचे डोळे उघडतात, समोर बघतो तर तिथे पाहुणी असते. आता तिथे त्याचा विरस होतो आणि पाहुणी त्याला खुणावून विचारते की काय झालं. तेव्हा तो म्हणतो की नाही, काहीच झालं नाही. नंतर आता सगळेजण अक्षता टाकायला सुरुवात करतात. मंगलाष्टका सुरू झालेले असतात आणि इथे माई देवीला हात जोडत म्हणत असते की देवी आई, धाव ग माझ्या पोरांसाठी, लवकर धाव. तितक्यात तिथून लवली येतो आणि तो धुरंड घेऊन येतो आणि धूरवाला बनून तो पूर्णपणे रूममध्ये त्या हॉलमध्ये पूर्ण धूर करून टाकतो आणि त्याच वेळेला सगळेजण उभे असतात. आता अचानक धूर पसरला जातो आणि त्याच वेळेला सगळेजण खोकायला लागतात. पूर्ण वऱ्हाडी त्याचप्रमाणे स्टेजवरचे गुरुजींपासून ते सगळेजण आता खोकायला लागतात. तितक्यातच नित्या आता तोंडाला रुमाल बांधून आलेली असते आणि ती अधिराजला गुंगीचं औषध देते, बेशुद्ध करते आणि नंतर लवली आता अधिराजला खांद्यावर घेतो आणि त्यानंतर अधिराजला तिकडून ते पळवून नेत असतात. आता शेखरदाजी पण लवलीच्या मदतीला तैनात असतात आणि सगळेजण बाहेर निघून जात असतात. नित्याने नाकाला बांधल्यामुळे तिला त्याचा फारसा त्रास होत नाही. आता तिघंजणही येतात आणि अधिराजला गाडीमध्ये लवली आणि शेखरदाजी बसवतात. त्याच वेळेला नित्या म्हणते की सावकाश सावकाश बसवा. तेव्हा आता अधिराजला व्हॅनमध्ये बसवलं जातं. शेखरदाजी म्हणतात की गौराबाई, आता तुमचं अर्धं काम तर केलेलं आहे, आता पुढची धुरा तुम्हाला सांभाळायची आहे. अधिराजला व्यवस्थित घेऊन जा आणि आमचे जयदीपराव त्यांनाही जपा, असं तो म्हणायला लागतो. आणि त्यानंतर मग आता लगेच पुढे शेखरदाजी म्हणतात की माझं काम मी केलं, आता पुढं तुमचं काम. आणि तिथे अधिराज बेशुद्ध होऊन पडलेला असतो, त्याला कशाचीच काहीही लक्ष नसतं. नंतर कोणी यायच्या आत तुम्ही पळा, असं शेखरदाजी म्हणतात. तेव्हा पटकन गौरी ही गाडीत बसते आणि अधिराजला आता ती पळवून घेऊन जात असते. त्याच वेळेला अधिराज हा झोपलेला असतो, तो पूर्ण गुंगीत असतो आणि मध्ये गौरी मागे वळून बघते आणि म्हणते की अधिराज, मी तुला सांगितलं होतं ना, तुझं लग्न फक्त माझ्याशीच होणार, जयदीप आणि गौरीचंच लग्न होणार, असं म्हणून ते त्याला घेऊन जाते. तेव्हा हळूहळू धूर बाजूला होतो आणि शालिनी घाबरते. शालिनी म्हणते की काय झालं. तेव्हा ती म्हणते की पाहुणी कुठे आहे नवरी. तेव्हा ती म्हणते की मॅडम साहेब मी आहे इकडे, मॅडम मी आहे, असं ती आवाज देते. तेव्हा ती म्हणते की थँक गॉड तू इथे आहेस. आणि मग काय झालं आहे. तितक्याच आता सगळेजण जमा होतात. लवली मुद्दामच आता नाटक करतो की हे सगळं काय झालं, कोण दूर घेऊन आलं होतं आणि राजादा कुठं गेला, असं तो मुद्दामच विचारतो. त्याच वेळेला विमल जोरजोरात आवाज देते, माझा राजा कुठं गेलास तू, कुठं गायब झाला तो, अहो कुठे गेला तो बघा तरी, असं ती तात्यांना ओरडून सांगते. त्याच वेळेला आता हे बघितल्यावरती शालिनीला धक्काच बसतो. शालिनी विचार करते की काय झालं, हा अधिराज गेला तरी कुठे. सावरी म्हणते की दाद्या गेला कुठं. तेव्हा आता नित्या पण दिसत नाही, असं सावरी म्हणते. आणि नंतर हे ऐकल्यावरती तिला धक्काच बसतो. शालिनी म्हणते की नित्या कुठे आहेस. पण नित्या काही पुढे येत नाही. पाहुणी म्हणते की आई, नित्याला आवाज देऊ नका, मला तर वाटतंय ना की नित्याच त्याला घेऊन गेली आहे. सावरी म्हणते की अगं पण ती कशी काय घेऊन जाईल. तेव्हा मग आता पाहुणी म्हणायला लागते की तिचा काही भरोसा नाही, ती घेऊन पण गेली असेल. आता शालिनी म्हणते की नित्या तुला मी आता सोडणार नाही. त्याच वेळेला आता अधिराज कुठं गेला असं विचारत पाहुणीला वेळ लागण्याची वेळ येते. ती म्हणते की हे सगळं काय चालू आहे माझ्या बाबतीत, माझ्याच लग्नाच्या मांडवातून माझाच नवरा पळून गेला आणि त्या दिवशी हळदीच्या अंगानं पण अधिराज असाच निघून गेला होता आणि आजही तो तसाच निघून गेला आहे. काय करायचं काय, मला तर खूपच त्रास होतो आहे. आता अधिराज असं का वागते माझ्याबरोबर, माझ्यात प्रेमाचं सुख नाहीच का, मला प्रेम कधी मिळणारच नाही का राजचं, लहानपणापासून वेड्यासारखं स्वप्न पाहिलं पण तेही पूर्ण नाही होणार का माझं आज. तेव्हा विमल म्हणते की शांत हो. तेव्हा लगेच हे सगळं शालिनीला समजतं. शालिनी म्हणते की बहुतेक अधिराजला नित्या घेऊन पळाली असेल. तेव्हा पाहुणी म्हणते की ती नित्या, त्या नित्याला ना मी सापडली तर सोडणारच नाही. त्या नित्याचे मी अशी हाल करणार आहे ना, प्रत्येक वेळेला माझ्या तोंडचा घास ती पळवत असते आणि प्रत्येक वेळेला ती माझ्या राजाला माझ्यापासून लांब राहते. तेव्हा शालिनी पण खूपच चिडलेली असते. नित्या आता अधिराजला घेऊन गेली हे सगळीकडे पसरलेलं असतं. पाहुणी म्हणते की नाही, आता गावात माझी काय राहणार गावात माझं काय राहणार, सगळेजण माझ्या तोंडात शेर घालणार, तुझा नवरा तुझ्या भर मंडवातून पळून गेला.
असं म्हणून ती रडून रडून तिथेच बेशुद्ध पडते. तितक्यातच विमल येते. विमल म्हणते की काय झालं पाहुणे, अगं पोरी डोळे उघड की, पाहुणे गं, असं म्हणून ती तिला उठवत असते. तेव्हा लवली पण ते सगळं पाहत असतो, मात्र तो काहीच तोंड उघडत नाही. नंतर आता पाहुणी ही बेशुद्ध होऊन पडते. सगळेजण तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागतात. विमल म्हणायला लागते की प्लीज उठ ना पाहुणे, पाहुणे उठ ना. सावरी पण तिला उठवत असते, मात्र कोणीही उठायला तयार नसतं. पाहुणी बेशुद्धच पडलेली असते. अधिराजला नित्या आता एका जंगलात घेऊन येते आणि त्याला बांधलेलं असतं. अधिराजच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणते की जयदीप, तू फक्त माझा आहेस, तुझं माझ्याशिवाय कोणाचीही लग्न होऊ शकत नाही, असं ती सरळ त्याला बोलून दाखवते. त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की मॅडम मॅडम, असं म्हणून तो आता झोपेमध्येच बडबडत असतो. त्याच वेळेला आता त्याला आठवतं ते म्हणजे नित्यासोबतचं जग. जेव्हा त्याला ॲक्सिडेंट झालेला असतो तेव्हा नित्या त्याच्या छातीवर डोकं ठेवून असते. हे सगळे गोड क्षण त्याला आता आठवत असतात. तो म्हणतो की मॅडम, नित्या मॅडम, तुम्ही इथं काय करताय माझ्यासोबत? तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासोबतच आहे. तेव्हा तो म्हणतो की काय, तुम्ही काय बोलताय, मी आणि तुम्ही सोबत? तुम्हाला आपली पहिली भेट आठवते का हो? आपल्या पहिल्या भेटीत काय झालं होतं ते? खरंच किती आडमुठ्या वागल्या होतात तुम्ही. तेव्हा ती म्हणते की हो, मी कसे विसरन, सगळंच माझ्या सगळं लक्षात आहे. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही पहिल्यांदा भेटला होतात तेव्हा अशी सुसाट गाडी घेऊन चालला होतात आणि समोर फळवाला होता, त्याला फळवाल्याला तुम्ही ठोकलं होतं आणि त्या फळवाल्याला ठोकल्यानंतर तुमचा माजच वेगळा होता. आठवतंय ना तेव्हा मी तुम्हाला काय बोललो होतो? तुम्ही त्या फळवाल्याला पैसे दिला होतात आणि तुझा हिशोब चुकता कर असं म्हणाला होतात. तेव्हा मी त्याला म्हणालो होतो की फेकलेले पैसे तो उचलणार नाही, हवे तर तुम्ही त्याला उचलून द्या. तो फेकलेलं पैसे पण उचलत नाहीत आणि फळं पण उचलत नाही. तुम्ही पैसे द्या असं म्हणून हाताने पैसे द्यायला लावले होते मी तुम्हाला, आणि तुम्ही तर अशा पुन्हा सुसाट गाडी घेऊन निघून गेला होतात. आठवते ना तुम्हाला? तेव्हा नित्या म्हणते की मग मला कसं नाही आठवणार, आपली पहिली भेट मी कधी विसरू शकत नाही. पण अधिराज, आपली ही पहिली भेट नाही आहे. तुला जयदीप गौरी आठवत नाही आहेत का? तेव्हा तो हसायला लागतो आणि म्हणतो की हा जयदीप कोण? आणि पुन्हा त्याला बेशुद्ध व्हायला होतो आणि ती तिच्या मांडीवर डोकं ठेवून पुन्हा पडतो आणि गुंगीत जातो. नित्या म्हणते की जयदीप, तुला नक्कीच आठवणार आहे. जयदीप गौरीशिवाय आपलं जग पूर्णच होऊ शकत नाही अधिराज, असं तो म्हणते. त्यानंतर आता पोलीस आलेले असतात. शालिनी म्हणते की मला कसं माहिती आहे की ते दूर कसं झालं असेल? तेव्हा मग पोलीस म्हणतात की तसं नाही, तुम्हाला कोणी संशयास्पद वाटतंय का? तुम्हाला कोणावर संशय आलाय का? तेव्हा ती येते आणि म्हणते की असं पण तर होऊ शकतं ना की बहुतेक अधिराज दादाच नित्याला घेऊन पळून गेला असेल तर? तेव्हा शालिनी तिच्यावर चिडते आणि म्हणते की तुला मध्ये मध्ये करायला कोणी सांगितलंय? सोंबडी कुठची, चल निघ इथून. आणि पोलिसांना ती म्हणते की मला संशय नाही, मला तर खात्री आहे की हे सगळं त्या नित्य अधिकारीचं काम आहे. तीच अधिराज जाधवला घेऊन पळून गेलेली असणार, मला माहीत आहे. तेव्हा पोलीस म्हणतात की ठीक आहे, आम्ही लक्ष ठेवतो. मग ती म्हणते की मला ती हवीच आहे कुठल्या परिस्थितीत, नाही तर माहिती आहे ना मी काय करेन. पोलीस म्हणतात की मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. त्याच वेळेला आता शालिनी ही सोमाचा फोन येतो. तेव्हा सोमा म्हणतो की माझा ॲक्सिडेंट झाला आहे, मी लवलीच्या मागे मागे होतो, मला लवलीवर काहीतरी संशय येत आहे, बहुतेक ना लवली काहीतरी चुकीचं करत आहे. तर वाटतंय की अधिराजला पळवून नेण्यामध्ये त्या नित्याला लवलीने साथ दिली असावी. तेव्हा ती म्हणते की त्याच्यावर बारीक लक्ष ठेवा. त्यानंतर शालिनीला आठवतं की जेव्हा वराड मंडळ आलं होतं तेव्हा कुठल्या तरी कामासाठी लवली बाजूला गेला होता आणि तिला लक्षात येतं. ती म्हणते की लवली पण ह्याच्यात सामील असेल, हे सगळं एकटं नित्याचं काम नाही. तितक्यात शेखरदाजी गौरीची वाट बघत असतात. ते म्हणतात की काय झालं असेल, गौराबाईंनी व्यवस्थित तर ठेवलं असेल ना? तितक्यात आता गौरी येते आणि म्हणते की आपलं पहिलं तरी दुःख बाजूला झालेलं आहे, आपण हे लग्न टाळण्यात तरी यशस्वी झालो आहोत, पण आता पुढचं माहिती नाही. हे लग्न तर टाळलं, पण पुढचं काय करायचं आहे? तेव्हा आता माई म्हणते की हा अनर्थ तरी टळला आहे, पण पुढे आता काय करायचं हे बघूया. ती शालिनी काही गप्प बसणाऱ्यातली नाही, ती शालिनी काही ना काहीतरी करणार आणि सगळं स्वतःचा डाव साधून घेणार ती. तेव्हा शेखरदाजी म्हणतात की गौराबाई, पण जयदीप रावासने आठवलं की नाही ते जयदीप आहेत ते? तेव्हा नित्या म्हणते की नाही, अजूनही त्याला काही आठवलं नाही, तो अजूनही गुंगीतच होता आणि हसत होता. आता जेव्हा त्याला शुद्ध येईल तेव्हा बघूया काय करता येईल ते, पण मी काय करू, त्याला कसं आठवून देऊ की तो जयदीप आहे आणि मी गौरी? तेव्हा माई म्हणते की हे बघ, हा टेडी बेअर आठवला ना कोणाचा? तेव्हा ती म्हणते की हो, लक्ष्मीचा. मग आता शेखरदाजी म्हणतात की हा जादूचा टेडी बेअर आहे आणि हे सगळं जेव्हा जयदीप पाहिल तेव्हा त्याच्या नक्की लक्षात येईल त्याच्या लक्ष्मीचा टेडी, कारण त्याच्या लक्ष्मीवर त्याचा खूप जीव होता आणि या टेडीवरून तरी त्याला लक्षात आलं पाहिजे की तो कोण आहे ते. आणि त्यानंतर
हे सगळं नक्कीच निवळल, त्याला आठवल की तो जयदीप आहे. आणि हे बघ, हा दोघांसाठी डबा आहे, दोघं पण थकले असाल, सकाळपासून तू पण खूप टेन्शनमध्ये होतीस ना, आता कुठे तुझं जाऊन टेन्शन दूर झालं. तेव्हा ती म्हणते की अजून टेन्शन गेलं नाही माई, अजून जयदीपला आठवणं बाकी आहे की तो जयदीप आहे. तेव्हा ती डबा देते आणि म्हणते की डबा आणि हा टेडी बेअर घेऊन जा आणि सावकाशीनं आजूबाजूला लक्ष ठेव, कोणाचं नजर तर नाही ना. नंतर आता पाहुणीला डॉक्टर चेक करते आणि म्हणते की लग्न मोडल्याचं तिला खूप मोठं दुःख झालं आहे, तिला धक्का बसला आहे, म्हणून ती शुद्धीवर नाही. मी तिला इंजेक्शन दिलं आहे, ही काही प्रिस्क्रिप्शन देते, औषधं आणा आणि तिला द्या, म्हणजे तिला बरं वाटेल. सावरी आता तिची बॅग घेते आणि त्यानंतर निघून जात असते. नंतर आता विमल येते आणि म्हणते की खरंच बिचारीच्या पाहुणीच्या अंगात काही त्राण राहिला नसेल, दुःखात आहे खूप ती, या सगळ्याचं काय झालं असेल. तेव्हा मग आता तात्या म्हणतात की राजाला खरंच नित्या मॅडमने पळवून नेलं असेल का, मला वाटत नाही नित्या मॅडम खरंच असं करतील का, असा प्रश्न ते उपस्थित करतात. नंतर अधिराजला आता जाग येऊ लागलेली असते. हळूहळू तो स्वतःचे डोळे उघडतो आणि आजूबाजूला तर कोणीच नसतं. तो स्वतःला बांधलेलं पाहतो आणि म्हणतो की मी इथे कसं काय आलो. स्वतःला सोडवण्याचा तो प्रयत्न करत असतो, मात्र त्याला काही सुटता येत नसतं. आणि नंतर नित्या येते आणि नित्या म्हणते की अधिराज काळजी करू नकोस, मी आहे इथे. तेव्हा तो म्हणतो की माझं लग्न, मला लग्नाच्या मांडवातून इथे कोण घेऊन आलं आणि तुम्ही मला इथे का आणलं सांगा मला जरा. तेव्हा नित्या म्हणते की अधिराज जरा शांत हो, मला कळत आहे तुला त्रास होतोय ते, पण मला ह्या लग्नातून मी तुला घेऊन आली आहे. तेव्हा तो म्हणतो की का, माझं लग्न लागत होतं, तुम्ही मला इथे का घेऊन आलात आणि प्रत्येक वेळेला माझ्या सुखाच्या क्षणामध्ये तुम्हीच का गालबोट लावता. तेव्हा ती म्हणते की तुला जयदीप गौरी आठवत नाहीत का. तो म्हणतो की मला काहीच आठवायचं नाही आहे, तुम्ही जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलेले आहात तेव्हापासून माझ्या आयुष्याची अगदी गचंडी झालेली आहे. मला तुम्ही लग्नातून का आणलं ते मला आधी सांगा आणि ते मला बांधून ठेवलं आहे, याचा अर्थ तरी काय आहे. तेव्हा ती म्हणते की प्लीज आठव, तू आठवण्याचा प्रयत्न कर. तेव्हा जयदीप आता रागवलेला असतो आणि तो तिच्याशी काहीच बोलत नाही. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता नित्या म्हणते की हे बघून तरी आठवतंय की तुला, हा कोणाचा टेडी बेअर आहे, हे आठवतंय का तरी तुला, असं सगळं ती आता त्याला विचारत असते. त्याच वेळेला तो आता टेडी बेअर बघतो आणि तोंड फिरवतो आणि टेडी बेअरला समोर ती विचारत असते, सारखी सारखी विचारते की बघ, हे बघून तुला काहीतरी आठवेल, बघ आठवण्याचा प्रयत्न कर, हा तुझ्या अगदी जवळचा टेडी बेअर होता. आणि त्यानंतर इथे आता शालिनी येते आणि राजमाच्या रूममध्ये जाऊन ती राजमाचा गळा आवळते आणि म्हणते की मला खरं खरं सांग, कुठे आहे नित्या आणि नित्या अधिराजला कुठे घेऊन आहे, लवकर लवकर सांग. त्याच वेळेला आता जयदीपचे कान वाजतात आणि जोरात बाबा असा लक्ष्मीच्या लहानपणीचा आवाज तिच्या कानामध्ये येतो. आणि त्याच वेळेला आता नित्या म्हणते की आठवते का तुला, इथे देवीचा चमत्कार झालेला असतो आणि अधिराजला काहीतरी आठवायला लागतं. आता देवीच्या या चमत्कारामुळे अधिराजला लक्ष्मी, त्याचप्रमाणे नित्या आठवेल का आणि लक्ष्मीचं आता शालिनी काय करणार आणि शालिनी लक्ष्मीचा जीव घेईल का, किंवा त्याच वेळेला नित्या आणि अधिराजला सगळ्याची पूर्वजन्माची जाणीव होऊन दोघेही पुन्हा लक्ष्मीला वाचवतील का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.